नमस्कार, रामकृष्ण हरी. आत्ता आपण आलेलो आहोत विश्वगुरू श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासोबत. या संस्थांच्या असणाऱ्या माजी अध्यक्षा तथा आत्ता असणाऱ्या या विश्वस्त कांचनताई जगताप. खरं तर विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान, वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ आणि विश्वगुरू निवृत्तीनाथांबरोबर आम्हा सर्व वारकऱ्यांना चालताना खरोखर खूप आनंद होत असतो. पण ही आमची जी वारी आहे, आपला जो पालखी सोहळा आहे, इतर जर वाऱ्या बघितल्या, इतर पालखी सोहळे बघितले, इतर संस्थान जर बघितले तर त्यांचा काही कमी दिवसाचा प्रवास आहे. पण आमचा एकूण 28 दिवसाचा प्रवास आहे. म्हणजे मुक्ताई साहेब त्यांचा जास्तीत जास्त प्रवास आणि त्यांच्या पाठोपाठ निवृत्तीदादांचा प्रवास आहे. हा प्रवास करत असताना आनंद तर आपण सगळीच उपभोगत असतो. पण ताई, तुम्ही जो प्रश्न विचारला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. महिलांच्या दृष्टीने 28 दिवस प्रवास करायचं म्हटलं तर खूप अडचणी असतात आणि मी स्वतः वारी केलेली आहेत, म्हणून वाऱ्या करत असते, म्हणून मला त्या महिलांच्या सर्व अडचणी माहीत आहेत. खरं तर स्वच्छतागृह असेल, स्नानगृह असेल, महिलांची झोपण्याची जागा असेल, ह्या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन आम्ही सर्व विश्वस्त मंडळ अत्यंत चांगल्या पद्धतीने करत असतो. महिलांच्या बऱ्याचशा अडचणी असतात. खरं तर एकदा महिलेला जेवायला कमी असलं तरी चालेल, पण स्नानगृह आणि स्वच्छतागृह त्याची व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे. आणि खरं गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी वारकऱ्यांना खूप सहकार्य केलं आणि आम्ही जेव्हा म्हटलो की विश्वगुरू निवृत्तीनाथांसाठी सुद्धा तुम्ही निधी उपलब्ध करून द्यावा, तर गेल्या वर्षी नाशिक जिल्हा असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल त्याच्यासाठी निधी उपलब्ध झालेला होता. पण याही वर्षी शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा व्यवस्थापन चांगलं केलेलं आहे, निधी उपलब्ध करून दिलेला आहे. एकूण प्रत्येक गावाला, म्हणजे ज्या गावामध्ये आपली पालखी सोहळा थांबणार आहे तिथे एकूण 8 लाखाचा निधी उपलब्ध झालेला आहे. मग त्याच्यामध्ये आपलं वॉटरप्रूफ मंडप असेल, आरोग्य व्यवस्थापन असेल, या सगळ्या गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही